ओके. नमस्कार. बऱ्याच दिवसांनंतर त्रिफळा मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि मध्ये आम्ही जरा आमच्या कामात व्यस्त असल्यामुळे चर्चा करायला वेळ मिळाला नाही. पण आमचेच आता आम्ही त्रिफळेची ईद होत होते. हा आमचेच त्रिफळाची होत होते. पण आता आम्ही परत आलोय आणि IPL जवळ-जवळ 50% पॉइंटला आली आहे. त्याच्याही पुढे ऑलमोस्ट निघाली आहे. आणि ॲज युजुअल RCBच्या फॅन्सनी कॅल्क्युलेटर्स बाहेर काढलेत. रन रेट आणि बाकी कॅल्क्युलेशन सुरू झालेले आहेत. किती जिंकू, किती जिंकायला लागतील वगैरे. आम्ही शूट करतोय त्याच्या आदल्या दिवशीच एम-एसनी चेन्नईमध्ये एक जबरदस्त इनिंग्स खेळून लखनौला जिंकवलं. एम-एस म्हणजे मार्कस स्टॉयनिस. आणि अपार्ट फ्रॉम दॅट बाकी सगळ्या गोष्टी चालूच आहेत. पण आज आम्ही बोलणार आहोत IPLच्या नंतर होणाऱ्या वर्ल्ड T20 बद्दल. आय थिंक फोकस आमचा इज गोइंग टू बी अबाउट दॅट. आणि बरेच परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स ऑलरेडी चर्चेत आहेत. इंडियाच्या टीममध्ये कोण खेळायला पाहिजे, कोणी नाही आणि ऑल ऑफ दॅट. So before we dive into that discussion, we are also going to do a quick mock auction between the two owners that we have here. We have मिस्टर स्वप्नील जागीरदार, मूळचे उस्मानपुराचे रहिवासी आहेत आणि उस्मानपुराची उंदरं ही एक फिक्शनल IPL टीमचे ओनर आहेत. आणि स्वरूप खेकाळे मूळचे पैठण गेटचे रहिवासी, पैठण गेटचे पानकोंबडे या फिक्शनल IPL टीमचे ओनर आहेत. तर बोथ ऑफ यू हॅव टू सिलेक्ट अ टीम व्हेरी क्विकली बिटवीन द ऑप्शन्स दॅट आय गिव्ह यू. मी तुम्हाला 2 नावं देईल आणि त्यातले एक नाव तुम्हाला एकदम रॅपिड फायर सिलेक्ट करायचंय. सो विल स्टार्ट विथ उस्मानपुराची उंदरं, स्वप्नील. निकोलस पुरन वर्सेस हेनरिच क्लासन. क्लासन. क्लासन वर्सेस शुभमन गिल. क्लासन. क्लासन वर्सेस विराट कोहली. क्लासन. क्लासन वर्सेस हार्दिक पांड्या. क्लासन. आणि लास्ट क्लासन वर्सेस जॉस बटलर. जॉस बटलर. ओके. आणि आपण ह्याच्यावरती नंतर येऊ. मे बी आय विल आस्क यू टू एक्सप्लेन युअर सिलेक्शन्स. सो मूव्हिंग ऑन टू पैठण गेटचे पानकोंबडे. सुनील नारायण वर्सेस अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा. ओके. अभिषेक शर्मा वर्सेस टिम डेव्हिड. अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा तरुण रक्त. अभिषेक शर्मा वर्सेस दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिक वर्सेस KL राहुल. अरे दिनेश कार्तिक. ऑफकोर्स दिनेश कार्तिक. आणि दिनेश कार्तिक वर्सेस रोहित शर्मा लास्ट. दिनेश कार्तिक. मला त्याला ओके. वर्ल्ड कप मध्ये पाहायचंय. वर्ल्ड कप. अरे क्लास. लास्ट अजून एक टाइम वर्ल्ड कप हारायचा आहे आम्हाला. 38 वर्ष आणि वन लास्ट वर्ल्ड कप इज स्टिल इन हिज इन हिज किटी. सो दॅट वॉज अ फन ऑप्शन. बट मुव्हिंग ऑन, आय थिंक आता आपण चर्चेला सुरुवात करू शकतो की IPL सध्याच्या फॉर्मवरती इंडियाचे जी टीम आहे त्याची हे कशी असावी, त्याची धाटणी कशी असायला पाहिजे, किती बॉलर्स, किती बॅट्समन, किती कीपर्स, ओपनिंग कॉम्बिनेशन काय, अँड सो ऑन. सो यासाठी मे बी द स्टेज इज ओपन आणि एनीबडी. स्वप्नील, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट. यावेळेस थोडा रियालिटी चेक ठेवायला हवाय आपण. सर्वात पहिले तर प्रेक्षकांनी एक्सपेक्टेशन घेऊन, म्हणजे आपल्याला वाटतं आपण जिंकावं, बट मागच्या कितीतरी वर्ल्ड कप आपण जिंकलो नाही. आणि त्याचं रिझन आहे ज्याच्यावर आपण बोलूया. वन ऑफ द प्रोबेबल रिझन्स म्हणजे आपल्या चर्चेमध्ये प्लेयर्स आहेत का आपल्याकडे. सर्वात पहिले सिलेक्शनसाठी आपल्याकडे T20 प्लेयर्स आहेत का. म्हणजे 2024 मध्ये ज्या पद्धतीने T20 खेळलं जात आहे क्रिकेट, तर ते प्लेयर्स आहेत का आपल्याकडे. पहिले आपण त्याच्यावर चर्चा करूया. आहेत तर कुठले आहेत. म्हणजे नॉट बिकॉज वी आर फॅन्स ऑफ समवन, बट ऍक्च्युली ते T20चे प्लेयर्स आहेत का हे पाहूया. थोडं डिटेलमध्ये जाऊया. तर म्हणजे आपल्याला 15 लागतील वर्ल्ड कप साठी. मला वाटतं या विकेंडला आता सिलेक्शन आहे इंडियन टीमचं. अजित आगरकर भेटतोय रोहित शर्मा आणि सगळ्या सिलेक्टर्स सोबत. दिल्लीमध्ये. प्रॉबेबली होपफुली आपण म्हणजे ज्या मिस्टेक्स रिपीट केल्या आत्ताच या चर्चेत आपले जे उस्मानपुराचे सिलेक्टर होते, उस्मानपुरा नाही सॉरी पैठण गेटचे, त्यांनी दिनेश कार्तिकला सिलेक्ट केलं. मला असे मनापासून इच्छा आहे अजित आगरकरने ते करू नये असं विम्झिकल सिलेक्शन, फक्त आवड आहे म्हणून कोणाची. ओके, पहिले हे आहेत आपण स्टॅटिस्टिक्स.
पहिले आपण बॅटिंग कडे वळूया. आपण ज्यांना T20 मध्ये सिलेक्ट करणार आहोत किंवा एक मिनिट प्रॉबेबल्स बिफोर यू स्टार्ट, हे स्टॅटिस्टिक्स इंटरनॅशनल T20 चे आहेत का ऑल T20 इन्क्लुडिंग IPL इन्क्लुडिंग इंटरनॅशनल? इंटरनॅशनल T20 फक्त ओके. देशासाठी खेळलेले T20. अच्छा. तर हे मी काही लिस्ट डाऊन केलेले प्लेयर्स आहेत. प्रॉबेबली एक दोन सुटले असतील माझ्याकडनं, तुम्ही लोक ऍड करू शकाल. बट हे मेन कंटेंडर्स आहेत बॅट्समन साठी प्लस कीपर साठी. बट मेन स्किल आता आपण जे बोलतोय ती बॅटिंग, की बॅटिंगच्या भरोश्यावर कोणाला घेऊन जाऊ शकतो. तर जर तुम्ही पाहिलं लगेच कळतंय की काही 3 लोक हायलाइटेड आहेत. रिझन आहे त्यांचं स्ट्राईक रेट, जे T20 साठी खूप महत्वाचं आहे. जर आपण एक एक करून गेलो तर आपला एकही प्लेअर, म्हणजे आपल्यासाठी विराट कोहली महान आहे, रोहित शर्मा आपल्याला खूप आवडतो, खूप सुप्रीमली टॅलेंटेड आहे. दिनेश कार्तिक, जे 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 लोक फॅन आहेत त्यांचे, त्यांच्यासाठी ही स्टॅटिस्टिक्स आहे. KL राहुल, ऋतुराज, शिवम, संजू, शुभमन. तर बेसिकली हे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की म्हणजे इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचे आपण प्लेयर्स कम्पेअर केले आणि स्ट्राईक रेट पाहिले तर त्यांचे 180च्या पुढे चांगल्या प्लेयर्सचे सुरू होतात. म्हणजे आपण जर एक्झाम्पल पाहिले की आता त्यांची टीम जर पाहिली ते 180 प्लसच्या स्ट्राईक रेटने खेळतो प्रत्येक प्लेअर. तर त्यांचे रन्स तसे बनतात, बॉलर्सवर कमी प्रेशर येतं. बट आपण जर पाहिलं तर आपल्याकडे 3च ऍक्च्युली असे प्लेयर्स आहे ज्यांना आपण म्हणू शकतो की बाबा जे आजच्या जगातलं T20 खेळू शकतात. आणि हे प्रॉबेबली थोडे मॅचेस कमी असतील या प्लेयर्सचे कम्पॅरेटिव्हली. बट आपल्याला T20 मध्ये ऍव्हरेज मॅटर एवढं नाही करत. किंवा म्हणजे ऍव्हरेज पाहिजे तर आपल्या विराट कोहलीचा आहे ऍव्हरेज, बट आपण जिंकलो काहीच नाहीये. तर आपल्याला असे प्लेयर्स पाहिजे ज्यांचा स्ट्राईक रेट हाय पाहिजे. तर हार्डली आपल्याकडे आहे, आणि म्हणूनच माझा प्रश्न होता की आपण वर्ल्ड कप ला रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवले पाहिजे की काय सिलेक्ट करणार आपण ह्यांच्यापैकी. तर आपण जाऊया, म्हणजे मला तुमचंही मत जाणायला आवडेल की म्हणजे कुठले प्लेयर्स ह्याच्यातले आपण घेऊन जाऊ शकतो ऍज याच्यातलं प्युअर पहिलं बॅट्समन सर्वात पहिले. याच्यातलं पहिलं स्टॅटिस्टिक जे माझ्या म्हणजे असं उठून एकदम डोळ्यात आलं ते म्हणजे ईशान किशन आणि ऋषभ पंतचं स्ट्राईक रेट्स. शॉकिंग स्ट्राईक रेट्स आहेत. आय डिड नॉट एक्सपेक्ट हम्म. दिस फ्रॉम बोथ ऑफ देम. विराट कोहलीपेक्षा सुद्धा कमी स्ट्राईक रेट आहे, विच इज समथिंग आय डिड नॉट एक्सपेक्ट. आणि त्यातल्या त्यात कार्तिकचा स्ट्राईक रेट बरा आहे, 142. पण I think one more point which is important in this Excel table is to add H column मध्ये पॉइंट ऑफ एंट्री. कुठल्या नंबरवरती हे लोक बॅटिंग करतायत आणि किती बॉल त्यांना मिळत आहेत, राईट? कारण व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर पीपल लाईक दिनेश कार्तिक और इवन मे बी पांड्या और रिंकू इज दॅट दे कम इन ॲट नंबर 6 और आफ्टर नंबर 5, आणि त्यांच्याकडे बॉल तेव्हा कमी शिल्लक असतात. सो त्यांचा रोलच तो फार स्पेसिफिक रोल आहे की 10 बॉल खेळायचे आणि 25 रन मारायचे. त्या ह्याच्यामध्ये त्यांना नाही, 250 बट स्ट्राईक रेट. आज 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 आपण T20 खेळतोय तर तिथं ओपनरला तेच करावं लागतं. हा रोल आपण इंडियन मेंटॅलिटीने डिफाईन केलाय की 4 बॉल असतानाच आपण मारलं पाहिजे किंवा 2 ओव्हर असतानाच मारलं पाहिजे. ओपनरचा स्ट्राईक रेट तोच पाहिजे. या दॅट म्हणजे जॉस बटलर झालं, आपला ट्रॅव्हिस हेड झाला, हे थोडी कोण खेळतात ना. तर मग करेक्ट करेक्ट. पहिल्यांचा हे डिफरन्सिएशन करण्यातच पण नाही. आजच्या आजच्या आज जे आपण T20 पाहतोय 2024 मध्ये ह्याच्यात. मी ते डिफरन्शिएशन कशामुळे करतोय की तो एक म्हणजे तू केक समज, केक 120 बॉलचा एक केक आहे आणि T20 मध्ये ऑपॉर्च्युनिटी तशी कमीच आहे, 120च बॉल आहेत. तर 120 बॉलच्या जो केक आहे त्याच्यामध्ये विराट कोहलीकडे जो तुकडा येतोय तो जास्त मोठा आहे. त्याच्याकडे 40 बॉलचा एक तुकडा येतोय, रोहित शर्माकडे 30 बॉलचा एक हे येतोय, पीस येतोय. तर तसा पांड्या किंवा कार्तिककडे 10 किंवा 5च बॉलचा एक छोटासा पीस येणार आहे त्या त्या केक मधला. त्याच्यामुळे दे हॅव लेस ऑपॉर्च्युनिटी आणि देअर रोल्स आर देअरफॉर मच मोर स्पेसिफिक टू डू मोर विथ दॅट ऑपॉर्च्युनिटी. सो दॅट इज वाय आय थिंक इट्स इम्पॉर्टंट टू सी पीपल like somebody like Surya Kumar has 360-degree hitting ability. So he can probably hit at anywhere in the order. He comes anywhere he will be able to hit, but not all players have that kind of ability. म्हणून ते
ते बघणं गरजेचं आहे. सो इन्क्रिझिंगली इट इज अ बॅट्समन्स गेम. पण T20 मध्ये आता असंही व्हायला लागलंय की जसं आपण युवराज सिंग फॉर एक्झाम्पल कुठे 2014 मध्ये नाही फायनल मध्ये तो अडकला होता. ही वॉज स्टक इन द मिडल, काहीच करू शकत नव्हता तो. हो हो आणि हो. त्याच्यामुळे वी लॉस्ट ढाका. क्रुशियल बॉल्स राईट अगेन्स्ट श्रीलंका. तर इफ यू आर स्टक प्लेइंग इन द टॉप ऑर्डर, इट इज अ क्रिमिनल मिस्टेक इन T20. तुम्ही जागा मोकळी करून द्या, तुम्हाला मारता येत नसेल तर आउट व्हा आणि बाजूला व्हा. दॅट इज द गेम. सो बट या आय थिंक दी स्टॅटिस्टिक्स आर क्वाईट रिव्हिलिंग. पण तुला म्हणजे मला हे तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की हे जे स्टॅटिस्टिक्स आहेत, हे फक्त इंटरनॅशनल T20चे स्टॅटिस्टिक्स आहेत. तर इज इट रिअली अ डिफरन्स? डज इट मेक अ डिफरन्स बिटवीन प्लेयर्स परफॉर्मन्स इन इंटरनॅशनल T20 वर्सेस डोमेस्टिक लाईक IPL और एनी अदर लीग्स? व्हॉट इज द मी डिफरन्स? ऍक्च्युली पोझिशन मॅटर्स. पोझिशन मॅटर्स, सॉरी, या. गो हेड, गो हेड. नाही, माझं म्हणणं असं की पोझिशन मॅटर करते ना. आता या टेबलवर मी असंच रॅन्डमली टाकतोय. आता हा. मला माहिती नाही यांच्या काय पोझिशन आहेत, पण जर बघितलं तर नंबर 1 नंबर 2 ओपनर्स जास्त झालेत या टेबलमध्ये. आणि 2, 3, 4 वाले जास्त दिसतात. तर खाली खेळणाऱ्यांपैकी माझा डुबऱ्या वाघ दिनेश कार्तिकच दिसतोय मला, जो की एक ट्रुली फिनिशर असणार आहे. बाकी कोणीच दिसत नाही. Absolutely. आणि रिंकू आहे, म्हणजे रिंकूला तर खेळायलाच पाहिजे. म्हणजे रिंकू नसेल तर मी बघणारच नाही मॅच. अ, अ, तर एकंदरीत पाहिलं तर रिषभ पंत पण काय असा तो टॉप टॉप ऑर्डरच खेळतो त्याच्या फ्रँचायझीसाठी. तर एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. माझ्या मते तो एक प्रॉब्लेम आहे की तुम्ही T20 IPL जे खेळताय, त्यात पोझिशन्स वेगळी आहे, फॉरेनर्स आहेत, तर ते डायनामिक्स वेगळं आहे. इंडियन टीमसाठी तुम्ही जे करताय त्यासाठी ती ती बनतच नाही. हे EPL सारखं व्हायला लागलंय. EPL आणि इंग्लंडची जी फुटबॉल टीम असायची राईट, की सगळे सुपरस्टार असायचे, पण ते एकत्र फिक्सच होत नव्हते. तसं एकंदरीत व्हायला लागलंय वर्ल्ड कपच्या आधी. आणि आय थिंक IPL दॅट्स जेव्हा व्हेरी गुड. असतं आणि वर्ल्ड कप आणि IPL जे आहे, ते कधी वर्कआउटच होत नाही भारतात. तर ते खूप चांगलं एक्झाम्पल आहे ते. लॅम्पार्ड आणि जेरार्ड आणि टेरी आणि हे सगळे लोक आपण जेव्हा क्लब्स मध्ये बघायचो तेव्हा ते सगळे वाघ होते आणि एकत्र येऊन ते कधीच जिंकू शकले नाही किंवा ते जवळही जाऊ शकले नाही जिंकायचे. इट वॉज रिअली कारण वाघ एकटा गुड शिकार एक्झाम्पल. करतो ना, सोबत नाही करत, तो सिंह नाहीये. हा. तर आपण एक अटेम्प्ट करायचं का, आपल्या आपल्या टीम बनवायच्या. सांगा काय करायचं, त्याप्रमाणे करू, सिलेक्टर्स होऊ आणि मग चर्चा करू की काय कोण काय करायला हवं. तर हो, मला एकच पॉइंट ऍड करायचा त्या स्टॅट्सला घेऊन. मी ऍक्च्युली 1-2 प्लेयर्सचं ओव्हरऑल T20 करिअर पाहिलं. सगळ्यांचं नाही पाहिलं, बट स्टॅट्स आर सिमिलर. म्हणजे विराट आहे, रोहित आहे, देन ऋतुराज, माझ्या शिवम मते आहे पाहिलं ना, मी. सॉरी, माझ्या तर मते हे जर तुम्ही विराट आणि रोहित बरोबर ओपन करणार असाल, जी जी चर्चा आता चालू आहे, नॉर्मली जी जी चर्चा आता आपल्याला ऐकायला मिळते की विराट आणि रोहित विल ओपन. जर विराट रोहित ओपन करणार असेल तिथेच ऋतुराज आणि शुभमन गिलचं तिथेच हे संपलं. ऍटलीस्ट 11 मध्ये तरी ते येत नाही. ते 15 मध्ये मे बी त्यापैकी एक कोणतरी येईल. पण कारण ऋतुराज आणि गिल आर सिमिलर प्लेयर्स टू विराट. दे आर स्लो स्टार्टर्स. यू डोंट वॉन्ट सो मेनी स्लो स्टार्टर्स. सो ते त्या दोघांना तर मी तिकडेच आउट करून टाकेल. पण सॉरी, कंटिन्यू स्वप्नील. आय ब्रोक युअर थॉट. हा, तर आपण म्हणजे दीज आर व्हेरी रिव्हिलिंग, तू जसं म्हटलं ना, आणि म्हणूनच माझे होप खूप कमी झालेत वर्ल्ड कप साठी. कारण आपण इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचं जर घेतलं तर आपण हे पॉडकास्टही करणार नाही इंडियन प्लेयर्सवर. आपण म्हणू की अरे जाऊ दे, कुठे वेळ वाया घालवायचा. तर लिटरली आपण तेवढे मागे आहोत. आणि आपला मेन प्रॉब्लेम काय, वी हॅव गिफ्टेड बॅट्समन, वी डोंट हॅव पॉवर हिटर्स ऍज जे T20 ला लागतात. तर आपल्याकडे त्याची खूप कमतरता आहे. म्हणजे आपण हार्दिक पांड्याला खूप मोठा पॉवर हिटर मानतो, जसा तो एक्सरसाइज करतो, वॉर्मअप करतो येण्याच्या आधी. बट म्हणजे ऍक्च्युली तो नाहीये काही पॉवर हिटर वगैरे, जर कम्पॅरेटिव्हली बाकीच्या टीम्सला पाहिलं तर. बट एनिवेज, म्हणजे हे माझं मत आहे. ही लिस्ट ठीक आहे, मत बघितल्यानंतर सोड. मला आधी वाटतं तू आता हे कर, टीम सांगायला सुरू कर, मग आपण मत नंतर मांडूया. पहिले तर उस्मानपुऱ्याचं स्पेलिंग चुकलंय. ओ अच्छा, असं आहे एस का? आहे उस्मान. अच्छा, असं आहे का? हम्म. आणि N2चा आय लाईक द नेम, पण ते मायनगरचं मांजर होऊ शकतात, पण हरकत नाही. मग N2 ला काय फेमस आहेत, गाढवं? N2ला डुकरं असायची तेव्हा, आता नाही. आता जरा स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे. ओके.
तर वेल रोहित शर्माचं मी रोहित टाकलाय शर्मा कारण तो ऑलरेडी कॅप्टन आहे जयशाने आपला. डिक्लेअर केलंय. त्याने डिक्लेअर केल्यामुळे तो आहेच, तर तो आहे कॅप्टन. र- रो- रोहित शर्मा. मी ती मी विराट कोहलीला घेईल. विराट कोहली. ओके. 3 नंबरला काय? एक काम करू ना, ओपनर्स सगळ्यांचे ओपनर्स टाकूयात. दॅट विल बी ठीक आहे, चला. नाईस हा कॉन्ट्रास्ट. ठीक आहे. हम्म. सो तुझं टाक आता तुझं पटकन. काय? अच्छा, पटकन माझा. घ्यायचं. हा. हा, तर मी याला घेणार आहे. कलर कोड सकट घेऊयात. अमेझिंग. चालेल. मी पण त्याला घेणार आहे, पण जस्ट म्हणजे मी पण त्याला घेऊ शकतो. ही इज इक्वली गुड. नाही नाही, पण जस्ट घेऊ फॉर शकतो वगैरे नाहीये. आता 11 डिसाईड करायची ऑर्डर 11 मध्ये. डिसाईड. तुला एक ते 15. खेळवायचंय वर्ल्ड कप, जिंकायचंय फॉर द वर्ल्ड सेक कप. ऑफ फॉर द सेक ऑफ व्हरायटी आणि फॉर हिज अमेझिंग फॉर्म इन द करंट IPL, तरुण रक्त शर्मा, अभिषेक शर्माज इन दी ओपनिंग. पेयर ऑफ शर्माज. बिल्कुल शर्माना नहीं है, जाके मारना है. तो बॉलर पण आहे ना, लेफ्टी बॉलर आहे ना हा तो, युवराज सारखा लेग बॉलिंग स्पिन करतो. एखाद टाकतो दोन तो. दोन बट ओव्हर देऊ. आय थिंक युवराज त्याचा मेंटर आहे बहुतेक ना? युवराज बद्दल बरंच बोलतो कोच तो. आहे त्याचा, युवराज कोच आहे त्याचा. व्हेरी गुड. नंबर 3 काय उंदराच्या टीम मध्ये नंबर 3 काय? काय काय नंबर 3 नंबर 4 हा करून टाक ना दोन्ही. तर ठीक आहे, हा, तुला पण स्काय, तुझा पण स्काय. नाही, माझं सॅमसन. संजू फॉर इज म्हणजे हा अप पहिल्या अँड अबाउट 5 ओव्हर शॉट्स. मध्येच मॅच हारायचा आहे याला. वर्ल्ड कप हा, मध्ये सुरुवातही नाही करायची याला. हा. माझा रिषभ असणार आहे. ऋषभ ओके. ऋषभ ॲट 3 ठीक मला आहे. 4 नंबरवर ऋषभ. मला वाटतं 4 नंबरवर ऋषभ इज बेटर, बट ठीक आहे. म्हणजे पहिले 2 प्लेअर माझं मोमेंटम कमी करतील. स्काय येऊन त्याला म्हणजे स्टँडर्ड करेल आणि मग ऋषभ पंत खेळायला येईल. तुझा माझं नंबर स्काय 4. सूर्यकुमार स्काय. 5व्याला लिस्ट शेअर कर बरं. काय ऑप्शन्स आहेत 5व्यासाठी आपल्याला? DK, KL. 5वा वुड बी शिवम दुबे फॉर मी. अँड 6वा वुड बी रिंकू सिंग. तुझा 5वा आशिष. 5वा रिंकू सिंग. अच्छा, रिंकू सिंग तर कलर कोडेड आहे ना, त्याला कलर कोड सगळं टोचलंय. अच्छा. म्हणजे त्यात आपल्याला कळेल की कोण कलर इम्पॅक्टफुल कोड आहे आणि कोण नाही. कलर कोड इज बेसिकली लाईक सर्टन्टीज का? नाही सर्टन नाही, त्याचं सिलेक्शन्स. कलर ते कोड आर हाय ऍक्च्युअली हाय स्ट्राईक T20 रेट, प्लेयर्स. हाय अच्छा, स्ट्राईक हा. रेट वाले आहेत ना ते. हा. ओके. तर शिवम दुबेलाही कलर कोड होता तसावर का नव्हतं? नव्हतं, सॉरी, नव्हतं 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 त्याचं. नव्हतं नव्हतं रे, नव्हतं नव्हतं. नव्हतं. स्कायला होतं बहुतेक. ठीक आहे. स्कायला होता. हा, ठीक आहे, तर स्कायला करतो मी, कारण जरुरी आहे ती गोष्ट. अकॉर्डिंग टू स्वप्नील, मला काय फरक पडत नाही. पुढे तुझा कोण आहे नंबर 6 आशिष? माझा नंबर 6 टाका हार्दिक पांड्या, ऑलराऊंडर. त्याला घेऊन जातोय. याच्यात रवींद्र जडेजा नाही आहे का तुझ्या याच्या लिस्ट नाही, मध्ये जडेजा स्वप्नील? इज अ सर्टनिटी ना, म्हणजे ही अच्छा इज अ अच्छा, ऑलराऊंडर. मी बॅट्समन लिस्ट ओके. डाऊन केले होते. अँड हार्दिक अच्छा पांड्या अच्छा, आय कन्सिडर ॲज अ बॅट्समन बिकॉज हिज बॉलिंग इज अ लायबिलिटी. हिज बॅटिंग ओके. इज ऑल्सो अ लायबिलिटी, बट बॉलिंग तर आपण खूपच. आपण तुझे थॉट्स नंतर करू, आधी टीम बनवूया. पुढचा नेक्स्ट पुढचा अप जडेजा. जडेजा has to be. माझा डीके. ओके, जडेजा. माझा पण जडेजा. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 7 झाले. झाले. 7 7 झाले. 7 झाल्या. तर आपल्याला पाहिजे 1 2 3 4 ऑप्शन्स. पहा, जा तिकडे परत.
तू बॉलर्स नाहीस हे ना, हेच बॅट्समन आणि कीपर हेच आहेत स्वप्नील. ते तुझे ऑप्शन्स आता नाही, मी बेसिकली वॉशिंग्टन सुंदर. माय ऑप्शन वुड बी वॉशिंग्टन वॉशिंग्टन सुंदर. 2 ओव्हरमध्ये 43 रन दिलेले आहेत मागच्या मॅच मार्केटने. माझा आवाज येतोय ना? हो येतो हो, येतोय. हो हो म्हणजे कॉमेंट करण्यासारखं माझं काही मत नव्हतं ऐकायचं त्याच्यामध्ये नाही असं म्हणजे. ठरवलंय खेकळ्याने, म्हणून मी मत देत नाही अच्छा. माझं. अच्छा. हे नाही नंतर नाही, देणार मत आहे. मला हवंय तुझं, पण थोड्या वेळाने. नाही, नंतर जस पाहिजे ना, म्हणजे जसप्रीत बुमराह म्हणजे नॉट बॅटिंग ऑर्डर नाही, पण सर्टन्टी म्हणून नाही नाही नाही, द्यायला बॅटिंग बॅटिंग ऑर्डरनी बॅटिंग जायचंय ऑर्डर मध्ये असं चाललोय नाही. आपण. बॅटिंग ऑर्डर मध्ये अकरा जायचंय का? उगाच नाही अच्छा. मोजायचे आपल्याला. मग कोणाला देणार यार? ठीक आहे. हर्षदीप सिंगला अभ्यास द्या. केलाय रे बरदालने. नाही, अभ्यास नाही. अरे अर्षदीप 8 नंबरवर कसं बॅटिंग करेल बरदा? तू वर्ल्ड कप अरे खेळायला चाललाय का पहिल्या मॅच मध्ये सरेंडर करायचंय तुला? अरे कोणीतरी आता किती बॅट्समन ते. हा, इम्पॅक्ट प्लेअर नाही म्हणा वर्ल्ड कप मध्ये, ते आहे. बरं ठीक आहे ना, तर त्याची बॅटिंग ऑर्डर असू दे ना. हो ठीक आहे. तसंही जडेजा सब नंतर तशी आउटच होतात 4-4 बॉल मध्ये, त्याचा काय फरक हम्म. पडत नाही. आणि पुढचा तुझा. बरं, अरे ऍक्च्युली मला थोडासा चेंज करायचा. वॉशिंग्टन सुंदरला 9 नंबरवर आण. आणि 8 नंबरवर ना मला तो पाहिजे लेग स्पिनर टिवेतिया. स्पेलिंग सांग. राहुल तेवाटिया. राहुल. हा. टी बिग डब्ल्यू बिग पार्ट ई टी डब्ल्यू ई बिग पार्ट प्लेअरचं एकदम डेफिनेशन आहे तो. थोडंसं हे थोडं ते असं करत करत कधी कधी दोन्ही नाही करत तो, पण हरकत नाही. जेकब ओरम बरोबर आणि आहे. काईल मिल्स सारखा. TWE टी 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 आय ए. डब्ल्यू टी ठीक डब्ल्यू आहे. ई टी तेवाटिया. आय. दुसरा ई नाहीये, दुसरा ए आहे. EWA. कुलदीप माझ्यासाठी. माझ्यासाठी पण कुलदीप. नंबर 10 ला जसप्रीत बुमराह माझा. नंबर 11 माझे लिहून स्वप्नील ठेवू शकतो. तुझा. बुमराह. नंबर 11 ला बुमरा. नंबर 10 ला नंबर 10 ला मला कुलदीपला घ्यायचंय, मग कोणाला काढावं लागेल मला? मला लेग तेवाटिया. स्पिनर हवाय. सुंदरला काढ. सुंदरला काढ. सुंदर रिअली हम्म. म्हणजे नॉट व्हेरी सुंदर. ह्याला टाक कुलदीप यादव. 10 नंबरला मी नटराजनला साठी जाईल. गुड चॉईस. अच्छा, हर्षदीप का? ठीक आहे. माझं काय आता किती फास्ट बॉलर झाले? हर्षदीप, जसप्रीत आणि पंड्या. दोनच आहे तुझ्याजवळ. आणि हा, कुलदीप पांड्या. पांड्या. ठीक करेक्ट. आहे. आणि युजी आहे ना तुझ्याकडे, युजीला घेऊ शकतो. युजी चहल. युजी वाय. चेस खेलेंगे कॅरिबियन ज्यांना में. सगळे डिस्कार्ड करतात त्यांना बरं एकदम बॅक करतो. अरे युजीला का डिस्कार्ड तुझा केले? युजीला तुझा का आता डिस्कार्ड केले? 200 प्लस रिझर्व. मारणारा बॉलर आहे. सॉरी, आता बोला. स्वप्नील तुझे रिझर्व. यशस्वी जयस्वाल हा ओपनिंग रिझर्व आहे माझा. संजू सॅमसन मिडल ऑर्डर रिझर्व. फास्ट बॉलिंग रिझर्व मध्ये मयंक यादव. तो आहे का, पण फिट आहे तो? मयांक हा एकदम मयांक फिट म्हणजे आहे. आपला तो LSGचाच ना? हम्म 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 फास्ट बॉलर. तो आणि ओके. कुलदीप सेन, ते दोघे चांगले आहेत, पण ठीक आहे. 15वा स्वप्न्या. 15वा वुड बी स्पिनर पाहिजे. सुंदर
स्पिनर ऑलराऊंडर. ओके, तर आणि मी विकेट कीपर्स कोण? अच्छा, तुझा पंत. अरे, दॅट व्हेरी इंटरेस्टिंग. आपण तिघे वी वेंट फॉर डिफरंट विकेट कीपर्स. माझा पंत आणि सॅमसन रिझर्व्ह. तुझ्याकडे सॅमसन कुठे आहे? अच्छा, 12-13 नंबरला आहे ना. ठीक आहे, ठीक. हा जर खेळत असेल तर आय वुड लाईक टू हॅव हिम इन 11 ऍक्च्युली. मी मयांक पण यादव. ऍक्च्युली आफ्टर ग्रेट थॉट आहे. चॉईस. ग्रेट चॉईस. तर मी हर्षदीपच्या मलाही जागेवर. वी डोंट नो नटराजनला येट. तू रिझर्व्ह मध्ये टाक. नटराजनला ठीक आहे, रिझर्व्ह मध्ये टाक. ते आपण करू, मूव्ह करू. एक स्क्वॉड बनवून घेऊ आपण. माझा पण सिमिलर आहे. कोहली आहे. याच्यामध्ये ईशान किशन असेल आणि हा असेल. अरे बॉलर अजून कोण बॉलर आहे आपल्याकडे? स्पिनर वगैरे कोण? अच्छा, युझी आहे नाही का? कारण बॉलरच आठवत नाहीयेत. विल मेक द लिस्ट. फारच टाईट हालात आहेत. आणि ऑलराऊंडर तर नाहीच आहेत कोणी. मी तेच अश्विन ऑलराऊंडर तर. अण्णाला घेऊन जाईल. अश्विन अण्णाला घेऊन जाईल. अरे तू पहिलेच. एनिवेज माझं मत तुला नंतर देईल मी. हा, तुला युझी नंतर कोण हवाय आशिष? कोहली. 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 हा, कोहली मयांक वर तू ऍग्री झाला होतास. कोहली. हा, मयांक पण चालेल. म्हणजे मी मोहित शर्मा लिहिलं होतं, पण मयांक चालेल. आणि मोहित पण लिहू 75 का? रन म्हणजे दिले आहेत काल अजून 2 प्लेअर 4 आहेत ओव्हर मध्ये. तुझ्यासाठी. नाही, ठीक आहे ना. म्हणजे आय 2 थिंक बॉलर आहेत तुझ्याजवळ, म्हणजे 2चा स्क्वॉड आहे. मोहित करू का पुढचा? कोहली, मयांक नाही, पण यू हॅव टू गेट वन कीपर. सो किशन कीपर अजून कोणी आहे का? नाही नाही, बस झाले एवढे 6 कीपर. वृद्धिमान 6. नाही, नको. ईशान किशन. आणि हा ठीक आहे. मग कोण म्हणलो होतं? अश्विन कर. एक स्पिनिंग हे स्पिनिंग ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. आणि फ्लोटर. ऍथलेटिक, नाही, ऑलराऊंडरला करिझमॅटिक. बॅटिंग फिल्डिंग करावी लागते, माहिती असेल तुम्हाला तर. म्हणजे नियम फ्लोटर. अरे मग बदलले नाहीत. करिझमॅटिक. राजस्थान करिझमॅटिक. त्याला वर पाठवते, बघत नाहीये का तो? आता स्वप्नील, फ्लोअर इज ऑल युअर्स. क्रिटिसाइज कर, काय करायचं ते कर. छीड, तोड, उरभड्या काढ. दाखवतो. ओके. आपली टीम बनलेली तर आहे, बट मला ना आफ्टर थॉट बनल्यानंतर 3 नावं सुचतात आहे. ऑल ऑफ अ सडन, म्हणजे माहिती नाही ट्रिगरिंग पॉइंट, बट दिस कुड बी बेटर. तर आय वुड लाईक टू ऍड रिझर्व्ह ऑफ ॲज रिझर्व्ह. अ फास्ट बॉलर मोहम्मद सिराज. I might take them in 15. You just note it down for now. रिझर्व्ह म्हणून Then, लिहितोय मी as इकडे. a all-rounder, uh, शार्दुल ठाकूर, लॉर्ड ठाकूर. आणि युजी चहल पेक्षा बेटर लेग स्पिनर वुड बी दिस गाय, बिश्नोई, रवी बिश्नोई. ठीक आफ्टर आहे. थॉट आहे हा पूर्ण टीम बनल्यानंतर, बट आय थिंक हा, दिस सिराज. आय वुड. सिराज तर माझ्यामध्ये ते खेळवतीलच त्याला. फार हा, स्पेशल आहे मियाबाई त्यांच्यासाठी. तर कुठेतरी तर ठेवायला मला हवा आपण त्याला. वाटतं. हा, म्हणजे नॉट मला दॅट. काय वाटतं की नॉट दॅट ही इज हॅव्हिंग अ व्हेरी ग्रेट IPL. पण पण तो हा, स्कीम ऑफ थिंग्स मध्ये असणार आहे. ठाकूर आणि बिश्नोई तर मला नाही वाटत ते खेळवतील. मला उलट वाटतं बिश्नोई इज अ बेटर चान्स देन सिराज. म्हणजे And UG has gone out of favor. So it's just that युझी आपण इज पिक आउट ऑफ केलंय, फेम. but Bishnoi is above UG या. प्रेझेंट सिच्युएशन मध्ये. कारण तो लास्ट T20 जी सिरीज झाली त्याच्यात बिश्नोईच होता ऍज अ लेग स्पिनर. So if they retract from this, then they would be criticized. म्हणजे तुम्ही बिश्नोईला खेळवत खेळवत डायरेक्ट युजीला वर्ल्ड कपला घेऊन गेले. तर आय थिंक युजी ला काढून आपण बिश्नोई टाकू शकतो तिथे. नाही, मला नाही अगेन, टाकायची. बर वेटो पॉवर आहे माझ्या याच्यात टाक, माझ्या युझी. टीम मध्ये टाक. अं, तुझ्या वर्धा ह्याच्यात तुला युझी नाहीच आहे. ठेवायचंय? तुझ्या टीम नाही मध्ये नाही, म्हणजे युझीच मी नाहीये. मी चेंज करतो ना.
मी ह्याला काढतो, अक्षरला काढेल मी. और अदर सुंदरला काढ, अक्षर राहू दे, अक्षर इज फर्स्ट ऑलराऊंडर म्हणजे नंबर वन. सुंदरला काढ माझ्या याच्यात आणि एवढा बिश्नॉय भांडला ठेव. सुंदरवरनं आणि आता सुंदरला काढतोयस. अरे बट वी हॅव बेटर टॅलेंट ना, म्हणजे इट वॉज लाईक विसरलो त्याला बोलण्याच्या नादात. तुम्ही मला वर्कअप करता एकदम एकदम हे करून टाकता. तर कोहली कोहली. हा, आणि आय वॉन्ट टू फिट इन ठाकूर. आय डोंट नो हाऊ. We have T. Natarajan, Jasprit Bumrah, and Mayank Yadav as a reserve fast bowler. टी बुमराच्या जागी घेऊन ये नटराजनच्या ना ऐवजी ठाकूरला तू. नाही नाही नाही, मोहम्मद सिराज टी नटराजनच्या जागी टाक माझा. आय थिंक आय विल हॅव टू लिव्ह शार्दुल आउट. I don't have an option if I have taken Dubey. Only 15 can go. Keep him as a traveling reserve for me. There would be traveling reserves allowed for the World Cup तर मग हे तिघ जण because आहेत ना. it's hmm, fine. I think this is what I ओके. want. Yeah. राईट, गुड. बरदा, तुला काही चेंजेस? करू शकतो, पण आय थिंक आय गो विथ द सेम दॅट वी सिलेक्ट अर्लियर. कारण व्हॉट आय बिलीव्ह स्ट्रॉंगली इज दॅट सगळे प्लेयर्सची ॲबिलिटी जी आहे, आता जे आपण सिलेक्ट केलेले प्लेयर्स आहेत आणि हे जे उरलेले प्लेयर्स होते, बिश्नोई वगैरे, मला वाटतं मोर ऑर लेस इट इज अ डिफरन्स ऑफ 19 अँड 20. त्याच्यात फार फरक नाही पडणार आहे. बिश्नोईला सिलेक्ट करतील. आय अग्री विथ स्वप्नील की तो स्कीम ऑफ थिंग्समध्ये वरती आहे, चहल खाली आहे. सो ही विल गेट प्रॉब्ली सिलेक्टेड, बट आय विल मेंटेन द टीम ॲज इट इज. कारण मला वाटतं या टीमला दे स्टँड अ गुड चान्स, जी सिलेक्टेड टीम ती. मग आपली ही कंबाईंड 11 मध्ये सिराजला चान्स आहे, कारण आपण कंबाईंड दोघांनी 11 मध्ये आय घेतलेलं अग्री सिराज. विथ स्वप्नील. मला वाटतं आपल्याला युजवेंद्र चहलला काढून बिश्नोईला टाकायला पाहिजे. मी माझ्या टीम मध्ये म्हणत होतो, पण मे बी कंबाईंड 11 मध्ये बिश्नोई येईल. नाही, माझ्या टीम आणि मध्ये मला माझ्या टीम वाटतं मध्ये मयंकला काढून सिराजला टाकावं लागेल. नाही, माझ्या टीम मध्ये का बदलतोयस तू? नाही नाही तू नाही, तुझ्या मी टीम मध्ये फायनल म्हणलास इलेव्हन. ना बिश्नोई, म्हणला ना तुला यावा कंबाईंड ना मध्ये. बिश्नोई. कंबाईंड मध्ये. हा रिझर्व्ह मध्ये पण नाही, मग हा आउट ऑफ सिलेबस झाला का मग? आउट ऑफ सिलेबस झाला, कारण तो वी डिड नॉट स्पीक अबाउट हिम. पण आय थिंक आणि दिस गाय ऍडेड हिम, स्वप्नील, सो ही इज इन द सिलेबस नाव अगेन. यू कैन से दॅट. हो, पण हे किती स्ट्रेंज आहे की जर तुझ्या तो टीम मध्ये आहे, माझ्या तो टीम मध्ये आहे, पण तो याच्यात नाही आहे. बरं का, तुझी टीम बदल ना मग. बिश्नोई, इफ यू अग्री दॅट बिश्नोई शुड बी हा, मग इन बिश्नोई तुझ्या टीम मध्ये हवा ना मग. टीम मध्ये ऍड करावं लागेल ना त्याला. व्हॉट इज अच्छा. रॉंग इन दॅट? या आय थिंक आय ऍड हिम देन. कारण आणि मला युझीच्या जागीच ऍड करावं लागेल, अक्षर जागी नाही करता येणार. तर ते मग दोन हे होतील ना, दोन लेग स्पिनर्स होतील. एक चेस खेळणाऱ्या माणसाने दुसऱ्या चेस खेळणाऱ्या माणसाला लात घालून काढलंय. त्या म्हणजे अनफॉर्च्युनेटली आता मला काढायची इच्छा नाही आहे, पण आय थिंक सिलेक्टर्स त्याला आय बी डिलायटेड इफ ही कम्स इन. एका किडकिडीत माणसाने दुसऱ्या किडकिडीत माणसाला काढलंय. असो, ठीक आहे. मग आय थिंक सिराजला घ्यायचंय का तुम्हाला? सिराजला घ्यावची तर माझी इच्छा नाहीये, पण मला असं वाटतंय की तू आता म्हणलाच तर सिराजला कदाचित ते घेतीलच, कारण त्यांना म्हणलं तसं आवडतोच सगळ्यांना सिराज. प्रॉब्लेम पण काय ना, इफ दे गो अगेन, म्हणजे देर आर टू पॉइंट्स ओव्हर हियर, की वन इज आवर टीम अँड वन व्हॉट वी थिंक शुड बी ऍक्च्युअली देअर. इफ वी रिमूव्ह यादव ना, एक्स फॅक्टर निघून जातो टीम मधनं. म्हणजे तोच एक एक्स फॅक्टर आहे आता आपल्याकडे, अपार्ट फ्रॉम बुमराह आणि कुलदीप. एक्झॅक्टली. आणि तर मग या सॉरी, कंटिन्यू. सिराज इज अ नोन क्वांटिटी ना, म्हणजे ही इज नॉट अ T20 बॉलर. सो लेट इट बी. आय थिंक वी शुड गो विथ मयंक यादव. Although I have added him in my 11, but I think in 15, final 15, he won't be there. So this roughly, I don't think there would be जास्तीत जास्त दोन प्लेयर्स बदलू शकतात ह्याच्यातनं. नाही नाही, बदलायचं नाही ना स्वरूप.
वी वॉन्ट मयंक यादव. नाही तर मी म्हणतोय की हे प्रॉबेबल्स आहेत हम्म. जे सिलेक्टर्स जे सिलेक्ट करतील आणि हे जे आपली सिलेक्टर्स 11 आहे. हा या आणि आय थिंक म्हणजे मग बरोबर आहे. मग आपण खरं तर ऍक्च्युली चहलला ठेवू शकलो असतो आपल्या 11 मध्ये. आता तू रॉयल्स वेगळे टाकलेस तर बट तर वाय नॉट हा वाय करतो नॉट ना लेट्स डू परत. दॅट. करते आणि कारण कारण युझी म्हणजे मला बिश्नोई नकोय. मला बिष्णोई आवडतो पण आय लाईक युझी बेटर. बिश्नोईची फिल्डिंग मस्त आहे, पण मला फिल्डिंग त्याची आवडते. क्लास फिल्डर आहे तो. बॉलिंगही बिष्णोईची छान आहे रे. बॉलिंग चालेल. चहल अरे चहलची फिल्डिंग खूप सुप्रीम. घाण आहे. चहलची फिल्डिंग चहलला आपण चांगली. ऍक्च्युली मी पण कंटेंट बिश्नोईलाच क्रिएटर घेतो म्हणून यार. घेऊन जाऊ शकतो ना त्याला, मी चहलला. त्याला नको, मला कंटेंट क्रिएटर. मी पण त्यालाच घेतो ऍक्च्युली, बिश्नोईलाच घेतो. ओके तू हे कंटेंट गुड क्रिएटर वन. कंटेंट क्रिएट करतो तर चहल म्हणजे रील्स बनवतो ना तो, त्याच्यावर केवढे बनतात. चालेल मग. आता काय तुम्हाला असं वाटतं की याच्या बेसिसवर तुम्ही वर्ल्ड कप जिंकणार आहात? नाही, बेसिकली आता आपण जी फायनल आपण सिलेक्ट केली आणि जे सिलेक्टर करतील, मला नाही वाटत दोन प्लेयर्सच्या वर मॅक्झिमम काही फरक असणार आहे. वॉट एव्हर वी थिंक इज माय हे हम्म, वी हॅव रीच द क्लोजेस्ट पॉसिबल टू अजित आगरकर अँड हिज टीम ऑफ सिलेक्टर्स. राईट. तर आता दोन जरी चेंजेस पकडले, ते 13 आपले घेतील ते, आणि दोन जरी चेंजेस पकडले, इफ यू से मॅन टू मॅन, आय थिंक वी शुड रीच सेमीफायनल. इफ पिचेस आर बिट स्लो और लाईक बॉलर्सला काही मदत आहे, प्रॉबेबली फायनल. बट आय कॅनॉट से दॅट वी आर अ स्ट्रॉंग कंटेंडर. बी म्हणजे विराट कोहली, सॉरी, विराट कोहली, शर्मा, जडेजा, अक्षर, तर हे 140 संजू. दोघ जण ना, राऊंड ऑफ केले तर 140 स्ट्राईक रेटचे दोन ओपनर्स, कोहली बेसिकली आणि सगळे शर्मा. वन डे प्लेयर्स आहेत रे. काय, रिंकू सिंग, शिवम दुबे सोडलं तर सगळे वन डे प्लेयर्स आहेत. ऋषभ म्हणजे पंत. एव्हरीबडी नीड्स 10-15 बॉल्स टू स्टार्ट देअर इनिंग्स अँड दे वुड माइट मेक 40 बॉल्स सेंचुरी लॅटर. बट मला इथून जरा प्रॉब्लेम आहे तुमच्या ऑलराऊंडर्सचा. हे दोघ जण मला असे वाटत नाही T20चे. टीम कोण आहे तुझ्याकडे? इथे कोण नंबर 3 काय ना, पंत, दुबे. नाही नाही ते ऑलराऊंडर्स तू म्हटलास ना प्रॉब्लेम आहे. सो आय अग्री त्यांचा फॉर्म नाहीये जडेजा सध्या पण आणि अक्षर. ऑप्शन्स काय आहेत? जडेजा. अच्छा, ऑप्शन्स तर नाही आहेत माझं. तेच ना. आय वुड लाईक दुबे टू बॉल. पण तो 4 ओव्हर नाही टाकणार, तो 2च ओव्हर टाकू शकतो मॅक्सिमम. हम्म. त्याला 4 ओव्हरचा बॉलर म्हणून ते खेळणार नाही, अनलेस स्लो पिचेस आहेत आणि तो कटोरी कट मारून ऑफ कटर, लेग कटर टाकून म्हणून somehow मी माझ्या टीम मध्ये जिंकला म्हणून मी त्यातला. पांड्याला सिलेक्ट केलंय. कारण आय बिलीव्ह पांड्या विल हिट फॉर्म आणि त्याच्याकडनं 3 ओव्हर तरी मिळतील. आणि बॅटिंग मध्ये पण ही कॅन गिव्ह यू अ 40 रन्स इन 25 बॉल्स काइंड ऑफ इनिंग्स. सो दॅट्स व्हाय आय वेंट फॉर हिम. हा, तर यू हॅव गॉन फॉर इट. डू यू थिंक इंडियन सिलेक्टर्स विल गो फॉर हिम? Yeah, there's a good chance. आता इट डझंट आपल्याला हे माहिती नाही की ते इंटरनली काय सिच्युएशन आहे विथ हिज, एक तर विथ हिज फॉर्म, हिज ॲबिलिटी टू बॉल, दॅट इज अ आय थिंक प्रॉब्लेम. they'll select him over अक्षर. आपला एक जो बीसीसीआयचा जो अ, हे आहे, बीसीसीआयचा इनफॉर्मल जो स्पोक्स पर्सन आहे, जॉन्स म्हणून, जो ट्विटरवरती टाकत असतो स्टोरीज, त्याने टाकलंय की इंडियन टीम सिलेक्शन रिपोर्ट्स आतल्या बातम्या तो लीक करत असतो. आता त्या किती खऱ्या असतात माहिती नाही, बऱ्याचदा खऱ्या असतात पण त्यामुळे ही इज लाईक द स्पोक्स पर्सन ऑफ द बीसीसीआय. त्याने टाकलंय KL राहुल होल्ड्स द एज ओव्हर संजू सॅमसन ॲज द सेकंड चॉईस विकेट कीपर. Bumrah, Arshdeep, Siraj, Jadeja, and Kuldeep are said to be the bowlers. And Bishnoi versus Avesh versus Akshar was fighting for one spot. I don't know how that pans out, but Bishnoi is a spinner, Avesh is a fast bowler, and Akshar is again a spin bowling all-rounder. But they are apparently fighting for one spot in the reserves, probably. So that's something to watch out for. But yeah, मग it's मी going to लिहिलं be मग KL राहुल KL Rahul लिहिलास नाही, तू. वी प्रोबेबल्स ना. हॅव नाही, सॅमसनला but काढलं. the problem is if KL Rahul, Virat Kohli and Rohit Sharma are there, we should forfeit the World Cup now and here.
नाही, रिझर्व्ह मध्ये म्हणला ना तू. रिझर्व्ह हा. मीन्स ऋषभ पंत 15 ना. ऋषभ पंत तर आहे ना, सगळेजण ऋषभ पंतला तर घेऊनच चाललेत आय थिंक, राईट? हम्म. हो, ते तर चाललेच आहेत. म्हणजे सेकंड विकेट किपर म्हणतोय तो पण, म्हणजे फर्स्ट इज ऋषभ पंत. आणि he sealed his spot after the first innings, na, after the last innings that he played. Against which team I forgot, पण जे त्याने 80 मारली. गुजरात या. टायटन्स. साऊंड गुड. सो पण आय वाह. थिंक याची हे जे काय आहे याचं आपल्याला लगेच कळेल. दोन तीन दिवसातच टीम विल बी अनाउन्स्ड आणि आपल्याला कळेल करणार आहे की काय, किती ह्याच्यातले आहेत किती नाही, काय कॉम्पोजिशन आहे. मे बी वी कॅन कनेक्ट आफ्टर दॅट अगेन टू सी व्हॉट द चान्सेस लुक लाईक. ओके, नाउ ऍक्च्युली जर वन मला लास्ट मला क्वेश्चन. जर विचार तुम्हाला हे पाहून वाटतंय का आपण वर्ल्ड कप जिंकणार आहे? मी तर सांगितलं माझं प्रेडिक्शन, तुमचं काय आहे? हा, नाही माझं नाही त्याच्यावर. जिंकणार. आणि अच्छा, मग त्याच्यावरती मी म्हणजे मला वाटतं आपण काय करू शकतो, मेच्या फर्स्ट वीक मध्ये सो, कारण एंड ऑफ एप्रिल इज द डेडलाईन फॉर ऑल टीम्स टू सेंड इन देअर स्क्वॉड्स. सो वी कॅन कम्पेअर द टॉप 4-5 कंटेंडर्स अगेन्स्ट द इंडियन टीम आणि मे बी गिव्ह अ बेटर रिव्ह्यू ऑफ इट ॲट दॅट पॉईंट. पण आता तरी बघून असं वाटत नाही की आपल्याकडे इनफ T20 हिटर्स आहेत जे वर्ल्ड कप जिंकायसाठी लागतील. स्वरूप. मला नाही वाटत, अनलेस विकेट्स 140 आणि 150 160च्या रेंज मध्ये असतील तर आपण मग आपण जिंकू. जर 160 असेल तर मग अक्षर, जडेजा, कुलदीप, बुमराह, मयांक जर फिट असेल तर, किंवा हर्षदीप, आपली बॉलिंग एकदमच स्ट्रॉंग होते. आणि बॅटिंग मध्ये मग कोहली आणि शर्मा राईट. 120 130 चे स्ट्राईक रेट इज गुड इनफ. दुबे आणि मला वाटतं की पिचेस स्लो असतील, ऍटलिस्ट युएसए चे किंवा वेस्ट इंडिजचे पण, जिथे मॅचेस आहे आपल्या. रिझन बिंग एक तर समर आहे, तसे स्लो झालेले आहेत, डेड झालेले आहेत पिचेस त्या. आणि आता मला वाटतं पीक समर आहे तिकडे, तर मग अशा आपल्याला स्लो पिचेस मध्ये हे लोक चांगले खेळतील मग, कारण आपल्याला मग स्लो तिथे दुबे हाणेल, हा, स्पिनर्सला हाणेल दुबे. पण आपल्याला स्लो रिंकू, पिचेसची दुबे. गरज आहे जिंकण्यासाठी, का आपल्याला चंद्रावरच्या पिचेसची गरज आहे जिंकण्यासाठी? चालेल. पण ठीक आहे, आय चालेल. थिंक आपण भरपूर भांडलो. बट अल्टिमेटली वी वर एबल टू सिलेक्ट अ टीम. आता बघूयात आपली, आणि इट्स ओके इफ इफ आपल्या टीमचे अर्धे लोक सिलेक्ट होत नाहीत, पण तरी आपल्याला मजा आली करताना. आणि ते पण आपण नंतर बघूयात की किती करेक्ट आहेत किती नाही, आणि किती 15 मध्ये येतात किती 11 मध्ये येतात. सो इट्स समथिंग वी कॅन सी, वॉच आउट फॉर लेटर. वी प्लेड आवर ओन सुपर सिलेक्टर गेम. थँक्यू फॉर युअर टाइम, आणि थँक्यू ऑल्सो फॉर पीपल प्रेक्षकांनाही टू सांगूया आपण की तुम्हीही आपली टीम बनवा, आम्हाला सांगा की कॉमेंट्स मध्ये किती टाका. कमेंट करा, साम्य आहे. राईट. अं, कमेंट करा. साम्य आहे तुमच्या आणि राईट. आमच्या टीम मध्ये. आम्ही लहान मुलांसारखे भांडलो आहोत. होपफुली तुम्ही आपल्या मित्रांसोबत भांडा या. आणि भारताची टीम सिलेक्ट करा. आणि कुठले एखाद्याने प्लेयर? जर वॉशिंग्टन सुंदर टाकलं तर त्याला सुपर लाईक केलं जाईल स्वप्नीलकडनं. हो, सुपर लाईक वरनं आठवलं, आमचा पॉडकास्ट पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पुन्हा भेटू बहुतेक टीम अनाऊन्स झाल्यावरती. येस, राईट. नक्की ओके. भेटूयात. नक्की. ओके. चालो, बाय. थँक्यू.